खाली सगळं. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत. आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. त्यानिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबतची अधिक माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे भंडार विभागाचे सिद्धेश महाजन साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर नमस्कार. नक्की आज काय प्रयोजन आहे? तळेगाव स्टेशनचा जो तलाव आहे त्या ठिकाणी आपण सर्व नगर परिषद कर्मचारी अधिकारी सर्व आलेले आहेत. नक्की काय असणार आहे? नमस्कार, मी सिद्धेश्वर महाजन, तळेगाव दाभाडे नगर परिषद. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यामार्फत मागील 5 वर्षापासून माझी वसुंधरा अभियान हे राबवलं जात आहे. माझी वसुंधरा अभियान हे मुख्यतः पंचतत्वाशी संलग्नित असून त्यामध्ये भूमी, जल, वायू, आकाश यासारख्या घटकांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने नुकतेच निर्गमित केलेले जे परिपत्रक आलेले त्यामध्ये 22 एप्रिल हा दिवस माझी वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाच्या अनुषंगाने शासनाद्वारे निर्गमित परिपत्रकानुसार एक माझी वसुंधरा सप्ताह राबविण्याचे आदेश हे नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून ई शपथ घेणे, तसेच तळेगाव शहराच्या हद्दीमध्ये असलेले तलाव, विहिरी, नाले यासारखे जे नैसर्गिक नॅचरल स्रोत आहेत पाण्याचे त्याची स्वच्छता करण्याचं अभियान राबवणार आहोत. त्यामध्ये आम्ही सकाळी आज सर्वांनी एक शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आज आम्ही तळेगाव नगर परिषदेमार्फत नगर परिषदेचे कर्मचारी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक यांच्या माध्यमातून तलाव स्वच्छता हे अभियान राबवणार आहोत. नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. त्यातून जे लोक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात ते आपण सोबत येताना काही स्नॅक्स किंवा काही पदार्थ घेऊन येतात, ते खाऊन जाताना तो कचरा इथे सोडून जातात. तर नागरिकांनासुद्धा मी यातून आवाहन करू इच्छितो की आपण ज्या खाद्यपदार्थ सोबत घेऊन येतात ते खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर आपण आपला कचरा योग्य त्या कचरा कुंडीमध्ये टाकून द्यावा किंवा आपण कचरा सोबत परत घेऊन जावा. व सफाई अभियानामध्ये नगर परिषदेचे सहकार्य करावे. आपल्यासोबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव मोनिका बाळासाहेब झरेकर. मी कर विभागामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करते. बरं, आता या ठिकाणी आपण सर्व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आहेत. जागतिक वसुंधरा दिन आहे, नक्की आपण काय सांगाल? आज या ठिकाणी आम्ही वसुंधरा दिन हे साजरा करायला आलो आहे नगर परिषदेच्या वतीने. आणि आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी ह्या ठिकाणी तलावात जे काही कचरा जमा होतोय त्या ठिकाणी आम्ही साफसफाई करण्याची मोहीम आम्ही आज स्वच्छते मोहीम हाती घेतली आहे. जे काही प्लास्टिक आहे, नागरिक इथं येतात, तलावाचा आनंद घेतात किंवा फिटनेससाठी येतात, पण येताना काही खाद्यपदार्थ आणतात किंवा काही प्लास्टिक इथंच सोडून जातात, जे की तलावासाठी चांगलं नाही आणि पर्यावरणासाठी चांगलं नाही. तर त्यांनीही म्हणजे एक पाऊल जर आम्ही तळेगाव नगर परिषदेने उचललं आहे तर ह्या ठिकाणी मी आवाहन करते की एक पाऊल नागरिकांनीही उचलावं आणि कचरा जे काही तुम्ही आणताय ते सोबत घ्यावं आणि आपल्या पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यात आमची मदत करावी. मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. जय हिंद. आपल्यासोबत आता नगर परिषदेचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार सर, मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी अर्चना काळे बोलते. आज आम्ही सगळे कर्मचारी व अधिकारी इथे तळेगाव स्टेशन येथील तलावाच्या ठिकाणी आज दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. कारण येथील तलावाची स्वच्छता करणे गरजेचे वाटले. आज जरी जागतिक वसुंधरा दिन जरी आज 22 एप्रिल रोजी असं तरी वर्षातील 365 दिवस आज आम्हाला तळेगाव वासियांनी सर्व नागरिकांनी येथील आम्हाला तो
वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, कारण की आज आम्ही स्वच्छतेच्या निमित्ताने इथे आलो आहोत, पण आम्हालाही सर्व नागरिकांनी स्वच्छतेच्या मार्फत जनजागृती व्हावी आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत राहावे. आज त्या जनजागृती करणे आम्ही इथे आलो आहोत, पण आम्हाला असं पाहायला मिळालं इकडे की जे काही किरकोळ तुम्ही फिरायला येता, आता उन्हाळा आहे विशेषतः, तुमचं एप्रिल मे महिन्यात तुम्ही संध्याकाळी येता, कॉलेजचे तरुणी मुलं वगैरे येतात तिकडे, नागरिक येतात, पण सगळ्यांमध्ये याबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक वाटते. कारण इथे जो आम्ही वेळोवेळी येऊन इथे स्वच्छता करत असतो, पण जो कचरा इथे होतोय त्यासाठी सगळ्यांचीच आम्हाला साथ हवी आहे, गरज आहे. आणि जे काही तुम्ही खायला वगैरे खाद्यपदार्थ घेऊन येतात पॅकेट्समध्ये वगैरे किंवा पाण्याच्या बाटल्या, हा सगळा कचरा आम्ही वेळोवेळी येऊन उचलत असा, कृपया आम्हालाही नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी सदिच्छा. धन्यवाद. इकडे कुठं जाता इथं जाऊन तिथं